नमस्कार. सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण कढईमध्ये लादी पाव बनवणार आहोत. हे पाव अत्यंत सोप्या पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत अत्यंत स्वादिष्ट असे हे लादी पाव बनवलेले आहेत. चला तर मग इथे आपण रेसिपी लादी पाव हे पाव चहाबरोबर पावभाजीबरोबर अत्यंत स्वादिष्ट लागतात. कलर तर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता. एकदा पाव घरी बनवले तर तुम्ही बेकरीचे पाव विकत आणणार नाही. तर इथे आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, म्हणजे 200 ग्रॅम. 100 ग्रॅमचा माझा कप आहे. तुम्ही वाटीने घेऊ शकता. कोमट पाणी घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्या हाताला चटके बसणार नाहीत. इथे आपण ड्राय ईस्ट घ्यायचं आहे आणि दूध घ्यायचं आहे. तर ईस्ट पहा या पद्धतीने दिसते. 1 चमचा आपण ईस्ट इथे काढून घेतलेले आहे. ईस्ट वापरल्यामुळे आपले पाव मऊ लुसलुशीत आणि चवसुद्धा छान लागते. आता इथे आपण हे थंड दुधामध्ये हे ईस्ट ॲक्टिवेट करून घेऊया. अर्धा तास आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हे अर्ध्या तासानंतर ईस्ट ॲक्टिवेट झाल्यानंतर त्याचा वेगळाच वास येतो आणि आपल्याला समजते आपले ईस्ट ॲक्टिवेट झालेले आहे. आता आपण हे झाकून ठेवूया थोडा वेळ. बाकीची तयारी आपण आता करायला घेऊया. इथे आपण हे पीठ चाळणीने चाळून घेतलेले आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट नंतर हे पहा या पद्धतीने असे बुडबुडे येतात आणि एक वास यायला लागतो याचा. यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालायची आहे. घरची साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे. यामुळे काय होतं, ह्या पावाला कलर छान येतो आणि पावसुद्धा छान लागतात. आता ॲक्टिवेट झालेले ईस्ट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे पहा या पद्धतीने दुधामध्ये आपण ही ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलेले आहे. तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे. हे पहा आता या पद्धतीने पूर्ण आपल्याला अलगद हाताने हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. असा जास्त पातळही नाही, जास्त जडही नाही. तर या पद्धतीने आपले पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून आपण हा ट्रे साईडला ठेवायचा आहे. 30 मिनिटानंतर आपले पीठ पाहूया कसे झाले आहे ते. हे पहा एकदम फुललेले आहे पीठ. पीठ एकदम घट्ट मळायचं नाही, एकदम लूज पातळ असंच मळायचं असतं. तर आता आपण हे मळून ठेवलेले आहे. हे पहा एकदम डबल टिबल फुलून झालेले आहे. परत एकदा आपल्याला आता तेलात हात लावून हे छान असं मळून घ्यायचं आहे. हे पहा एकदम चिकट पीठ बनलेलं आहे. आता आपण हाताला तेल लावून थोडं तेल करून याच्या लाद्या बनवायच्या आहेत आणि गॅसवरती आपण बेक करणार आहोत. ओव्हनची इथे जरासुद्धा गरज नाही. आता या पद्धतीने अशी त्याची चुंबळ बांधून इथे या ट्रेमध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि परत आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. पहा किती छान फुलले गेलेले आहे. आता यावरती बटर लावायचं आहे. हे झाले आपले बटर पाव. आता आपण हे कढईमध्ये बेक करून घेणार आहोत. छान फुललेले आहेत. कढईमध्ये मीठ टाकून स्टँड ठेवलेले आहे आणि त्यावरती आपण हे बेक करून घ्यायचं आहे. इथे परात ठेवायचे आहे झाकून. 40 मिनिटानंतर आपले पाव पहा कसा छान कलर आलेला आहे. मस्त फुलले गेलेले आहेत पाव आपले. आता इथे तुम्ही पाहू शकता किती छान आपले पाव बेक झालेले आहेत. आता थंड करून घेऊया आणि पावभाजी बरोबर मस्त असे पाव आज आपण खाणार आहोत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा.
इथे आपण हे पाव कॉटनच्या कपड्याखाली थोडा वेळ झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे छान प्रकारे बेक होतात आणि थंड झाल्यानंतर संध्याकाळी चहा पावचा मस्त असा आनंद घ्यायचा आहे. पहा किती छान कलर आलेला आहे. एकदम मस्त आपले हे पाव आता बनले गेलेले आहेत. आतून तर एकदम मऊसूत पांढरे शुभ्र आपले हे पाव बनलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने पाव बनवला